नमस्कार बालमित्र हो. आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी सुलभ भारती या पुस्तकातील पाठ 4 ही पिसे कोणाची हा पाठ पाहणार आहोत. वाचा. मीनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. तिला 2 पिसे दिसली. तिने ती पिसे उचलली. तिला ती पिसे खूप आवडली. तिला वाटेत एक कोंबडी दिसली. मीनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार, म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडीताई, कोंबडीताई, ही पिसं तुझी आहेत का? कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले. नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत, असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. कोणाची आहेत बरं ही पिसं? असे म्हणत मीनू एका झाडाजवळ आली. तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे एक कबूतर दिसले. त्याला पाहून मीनूला वाटले, याची तर नाहीत ही पिसं. तिने कबुतराला विचारले, कबूतर दादा, ही पिसं तुझी आहेत का? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. कोणाची आहेत बरं ही पिसं? या विचारात मीनू पुढे निघाली. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. त्याची एडदार चाल आणि रंगीबिरंगी लांबसडक पिसारा खूप मोहक दिसत होता. तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले. तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का? मोराने पिसांचे निरीक्षण केले. तो म्हणाला, ही तर बदकाची आहेत. मीनूला खूप आनंद झाला. तिने मोराला विचारले, मला बदक कोठे भेटेल? मोराने बदकाचा पत्ता सांगितला. त्याचे आभार मानून मीनू पळतच नदीवर आली. नदी किनारी दाट झाडी होती. तिने बदकाला हाक मारली. बदक झाडीतून बाहेर आले. मीनूने त्याच्या समोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसं मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिसं. बदकाला मीनूचे कौतुक वाटले. बदक मीनूला म्हणाले, मीनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्याजवळ ठेव. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव. मीनू आनंदाने घरी आली. तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली. शब्दार्थ: दूर, लांब, निरखून पाहणे, लक्षपूर्वक पाहणे. मोहक म्हणजे सुंदर. आता आपण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, उत्तरे सांगा. मीनूचे घर कोठे होते? उत्तर आहे, मीनूचे घर शेतात होते. मीनू कोणाकोणाला भेटली? उत्तर आहे, मीनू कोंबडी, कबूतर, मोर व बदकाला भेटली. मीनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला? उत्तर आहे, मीनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला. पिसे कोणाची होती? उत्तर आहे, पिसे बदकाची होती. बदकाने मीनूला काय सांगितले? बदकाने मीनूला सांगितले की एकदा पिसे गळून पडली की ती पुन्हा जोडता येत नाहीत. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी जुळणाऱ्या योग्य पर्यायापुढे अशी खूण करा. पिसे सापडल्यावर मीनूला पिसे कोणाची आहेत हे माहीत करून घ्यायचे होते. हे बरोबर आहे. आणि पिसे घरी न्यायची होती. हे चुकीचं आहे. प्रश्न तिसरा, जोड्या जुळवा. अगट बगट, बदक नदी, कोंबडी खुराडे, कबूतर झाड. प्रश्न चौथा, उदाहरणे वाचा, त्याप्रमाणे लिहा. उदाहरणे: घर, घरापासून, गाव, गावापासून, तळे, तळ्यापासून, घर, घराजवळ, पाय, पायाजवळ, घरटे, घरट्याजवळ, खुराडे, खुराड्यात. प्रश्न क्रमांक 5, तुम्हाला शाळेत
किंवा वर्गात एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय करता? उत्तर आहे, आम्ही ती वस्तू आमच्या वर्ग शिक्षकांकडे देऊ किंवा मी ती वस्तू नीट पाहील व ती कोणाची आहे ते शोधून काढेल व ती वस्तू त्याला देईल. धन्यवाद मित्रहो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.